साबुदाण्याच्या पोळ्या देवाला एवढालेच करते निवड. देवाला वेगळा स्वयंपाक नाही महाराज. आपला भाव बघत असतो देव. फक्त अंतकरणात शुद्ध भाव ठेवायचा आणि भगवान परमात्म्याची भजन करायचं. सगळे साधू संत आपल्याला जाग करतात बाबा. अरे सगळे ते भगवान परमात्म्यामध्ये. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पिडा रोग क्षय काय भजनात शिवरले ते पायगा. म्हणून तर साधू संत म्हणतात बाबा राम राम स्मरादी. तू त्या परमात्म्याचं भजन कर. तू त्या भगवंताचं नाम घे. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 कीर्तन सुरू करण्याच्या अगोदरच सांगितलं. कीर्तन कीर्तन म्हणजे एकच कीर्तन आहे महाराज भगवंताचं नाम. बाकी काहीच कीर्तन नाम संकीर्तन. फक्त भगवंताचं नाम हेच कीर्तन आहे. आपण एवढा खर्च करतोय एवढा मंडप एवढी साऊंड सिस्टीम एवढे कलाकार बोलवतोय. इथं येऊन जर आपण टाइमपासाचा जर विचार केला आपण कीर्तनकाराकडून हसवण्याची जर अपेक्षा केली तर आपलं जीवन व्यर्थ आहे महाराज. कारण भगवंताने आपल्याला नरदेह भगवंताचं भजन करण्यासाठी दिलाय आणि आपण त्यातही आपला टाइमपास जर विचार करत असलो तर काहीच देणे घेणं नाही. इथं आलेल्या कीर्तनकारांना अभंगावर बोललं तर बऱ्याच लोकांना पटत नाही. लोकांना वाटते कीर्तनकारांना हसवाव. देवाचे चरित्र ना आवडे सर्वथा विनोदाची कथा गोड लागे. आता असं झालंय. परंतु इथं आलेल्या महाराजांना अभंगावर बोललं पाहिजे. 4-2 आपल्या सप्ताहातून दरवर्षी वारकरी घडले पाहिजे. माळा घातल्या पाहिजे. हे आपल्या गावाचं काहीतरी सप्ताह आहे म्हणून मग कळते. बरोबर ना. इथं आल्याच्या नंतर मनपात आपण एकच काम करायचं भगवंताचं भजन करायचं. 7 दिवस तुम्हाला भेटलेत ना. या 7 दिवसामध्ये तरी निदान बाकी संसाराचा विचारच करायचा नाही. होता होईल तेवढं भगवंताचं भजन करायचं. काकड्याला हजर राहायचं. गाथा भजनाला हजर राहायचं. हरिपाठाला हजर राहायचं. कीर्तनाला हजर राहायचं. हे सोबत येणार आहे. तुम्ही केलेला परमार्थ तुम्ही केलेले कर्म हे सोबत येते. बाकी तुम्ही काय नाही सगळं इथं ठेवावं लागतंय. ज्या बाजूवर तुम्ही झोपता तुम्ही मेल्यावर लोक ती सुद्धा जाळून टाकतात. तुम्ही जे कपडे घालता ते सगळं जाळून टाकतात. काहीच ठेवत नाही. बरोबर ना. अरे जन्म मिलना भाग्य की बात है. मृत्यू होना समय की बात है. मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. म्हणून जीवनात फक्त कर्म चांगले करा. आपण गेल्याच्या नंतर लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही आपण केलेल्या कर्माची पावती असते. जीवनात कर्म चांगले करायचे आणि भगवंताचं नाम घ्यायचं हे सोबत येणार आहे. आणि अंतकाळी एकदा जर मुखाला भगवंताचं नाम आलं ना अंतकाळी एकदा जर मुखाला भगवंताचं नाम आलं तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती झाली. त्या वैकुंठाची प्राप्ती झाली म्हणून समजा. श्रीमद भागवतामध्ये एक कथा येते आजाननाची. त्यानं महाराज कधी 7-7 दिवस आंघोळ करू नये. कधी देवाची पूजा नाही. कधी देवाचं नाव नाही. एवढा नास्तिक माणूस. कोणता उपवास नाही. कोणती एकादश नाही. काहीच नाही. पण त्याला मुलगा झाला. मुलगा एवढा सुंदर होता की तो मोहून गेला आपल्या मुलावर. मुलाचं नाव ठेवलं नारायण. एवढा जीव त्याच्या मुलावर त्याचा. एवढा जीव. नारायण जेवला. नारायण झोपला. नारायण कुठे गेला. एक क्षण जरी त्याचा मुलगा दिसत नसेल तर याचं हृदय माशासारखं तडपडायचं. एवढं प्रेम आपल्या मुलावर करायचं.
सतत मुखात नारायण 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 असायचं. कधी 8-8 दिवस आंघोळ नाही, कधी पूजा नाही, काही नाही. मुलावर प्रेम होतं म्हणून नारायण 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 म्हणायचा. जेवढा अंत काळ आला आणि देहातून प्राण जाण्याची वेळ आली, प्राण जाणार तेवढ्यात आपल्या मुलाला आवाज दिला, नारायण. ती हाक ऐकू गेली माझ्या वैकुंठनाथाला, वैकुंठावरून पार्षदाली नेण्यासाठी. वैकुंठावरले पार्षद म्हणतात हे आमचं गिराईक आहे. वैकुंठावरले म्हणतात आमचं. यमदूत आले, यमदूत म्हणतात हे आमचं गिराईक आहे. वैकुंठावरले म्हणतात नाही नाही आम्हाला देवाने पाठवलं. यमदूत म्हणतात यानं कधी आंघोळ नाही केली 8-8 दिवस, कधी देवाचं नाव नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणता हे आमचं गिराईक आहे. ते काही असो म्हणे. अंतकाळी धावा कोणाचा केला? आमच्या मालकाचा. धावा कोणाचा केला? आमच्या मालकाचा. म्हणून महाराज अंतकाळी एकच नाव नारायण मुखाला आलं, वैकुंठाची प्राप्ती झाली. म्हणून नाव थोडे नीट ठेवत जा. पिंट्या, बंटी, चिंटी, पिल्लू यांना उद्धार होत नाही. प्रत्येक माणसाचा जीव कोणात कोणात अडकलेला असतो, बरोबर ना? कोणाचा आपल्या नातवावरती, कोणाचा आपल्या वडिलांवरती, कोणाचा मुलावरती. प्रत्येकाचा जीव कोणाला कोणातरी अडकलेला असतो आणि अंतकाळी माणूस त्याचं स्मरण करतो, त्याचा दावा करतो, बरोबर ना? आपला भरत राजानं अंतकाळी स्मरण केलं हरणीचं. ते राजा हरणीच्याच गर्भाला गेला. जे आपण स्मरण अंतकाळी करतो ना तेच आपलं उद्धाराचं साधन आहे. तुम्ही जर मुलाचं नाव चांगलं ठेवलं स्मरण करून त्याचं मुखाला, ते मुलाचं का नाव घेईना पण देवाचं नाव येईल ना. आणि एकदा का देवाचं नाव तुम्हाला शेवटी यावं असं वाटत असेल तर सतत भगवंताचं चिंतन करत जा महाराज. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भजन घडलंच पाहिजे. तुम्ही म्हणायला तयार नाही, जेवण केले नाही का उपवास धरले? हा रामनवमीचे उपवास आहेत का? म्हणून भगवंताचं भजन केलं पाहिजे महाराज. आणि पहिल्या दिवशी भजन केले की आपोआप 7 दिवस भजन करतात. ते आमचे मोठे महाराज सांगायचे, आमचे गुरुवर्य मी ज्यांच्याकडे शिकलो श्री हरिभक्त पारायण रमेशजी महाराज गुरुजी आळंदीचे. त्यांचं एक वाक्य असायचं, हाशिक मजा म्हणून सांगायचे, लग्न झाल्यानंतर पहिला दिवस फार महत्वाचा असतो. पहिल्या दिवशी नवऱ्यानं बायकोवर वजन टाकलं की त्याचं जन्मभर बायकोवर वजन राहते. पहिल्या दिवशी जर बायकोवर वजन नवऱ्याचं पडलं, जन्मभर त्याचं वजन बायकोवर राहते. पण पहिल्या दिवशी जर वजन पडणं गेलं मग त्याचं जन्मभर वजन राहत नाही महाराज. तसं सप्ताहातील पहिल्या दिवसात भजन केलं 7 दिवस आपोआप आनंदात जातात. पहिल्या दिवशी आनंद घ्यायचा, बरोबर ना? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा माझ्या परमात्म्याला भजायला काहीच नाही लागत, काही न लगे एक भावची. कारण आपला 11 पर्यंत टाइम आहे ना? हा का 10:30 पर्यंत होता? 11 पर्यंत आहे ना? हा तेच म्हणाल, नाही तर माणसाला महाराज किती बी घ्यायले, आम्हाला तसं लई घ्या वाटत नाही.
फक्त भाव लागतो महाराज. वृंदावनात गोवर्धनची परिक्रमा 24 किलोमीटरची. किती आपण परमार्थ करतो ते ऐका तुम्ही फक्त. 24 किलोमीटरची परिक्रमा आहे. ती जर पायी परिक्रमा केली भगवंताने जो गोवर्धन करंगळीवर उचललाय त्याची, तर 7 ते 8 तास लागतात. किती? 7 ते 8. पण तिथली काही साधक माणसं अशी परिक्रमा करतात, एवढाले दगड 1108 दगड घ्यायचे नाही का गोणीमध्ये भरायचे, ती गोणी घेऊन जायची. एक दगड ठेवायचा दंडवत घालायचा, दुसरा दगड ठेवायचा दंडवत घालायचा, तिसरा दगड ठेवायचा दंडवत घालायचा. एका जागी 1108 दंडवत घालायचे. जिथं ढीग झालाय पुन्हा तिथून दंडवत. दंडवत म्हणजे काय? दंड म्हणजे काठी, वत्त म्हणजे पडणे. संस्कृत मध्ये वत्त हा शब्द धातू पडणे आहे. जशी काठी हातातून सोडल्याबरोबर आडवी पडते, तसं माणसाने झोपून जो केला जातो त्याला दंडवत म्हणजे तो नमस्कार आहे. दंडवत भगवंताप्रती आपल्या शरीरानं पूर्ण नमस्कार करतो. तसं त्या ढिगापासून पुन्हा 1108 दंडवत, पुन्हा 1101, एका जागी 1108 दंडवत. अशी दंडवती परिक्रमा पूर्ण करायला गोवर्धनची 30 ते 35 वर्ष लागतात. किती? एका जागी 1108 दंडवत, पुन्हा त्या ढिगापासून 1108 दंडवत, 30 ते 35 वर्ष लागतात. मग खोटं वाटत असेल कधी वृंदावनाला गेले गोवर्धनच्या पायथ्याला बघा, काही लोकांना 10 वर्ष झाले, काही लोकांना 15 वर्ष झाले, काही लोकांना 20 25 वर्ष झाले. एवढी साधना करतात. आपण त्यांच्या पुढे काहीच करत नाही महाराज. महिन्याच्या वारीला गेले आपले लोक, काही ते भजन केलं बोंबलत, बिस्किट पुड्याच्या लाईनीला लागतात. हे आपला परमार्थ आहे महाराज. जाताना एक बॅग आपल्या संग राहती, येताना 2-2 बॅगा येतात. खरं आहे की नाही बरं? की आपला परमार्थ आहे महाराज. आपण काहीच करत नाही. 24 घंटे नका देऊ, देवाला 1 घंटा द्या. पण त्या 1 घंट्यात बाकी काही नाही आठवलं पाहिजे महाराज. तो परमात्मा सोडून बाकी काहीच नाही आठवलं पाहिजे. फक्त त्या परमात्माला एकदा आपलंच करा. ती छटा भगवंताची हृदयामध्ये धारण करा आणि भगवंताचं नाम घ्या. जीवाला जे सुख प्राप्त होईल ना, या जगाच्या पाठीवर दुसरं कुठंच नाही महाराज. एवढा गोड माझा परमात्मा आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. माझ्या भगवंताचं रूपही गोड आहे, माझ्या भगवंताचं नामही गोड आहे. म्हणून त्या परमात्म्याला भजायचं महाराज. सारं जग आता पैशाच्या मागे पळते, बरोबर ना? आम्ही रात्रंदिवस प्रवास करतो कशासाठी? मला पैशासाठी, बरोबर ना? आपण रात्रंदिवस तळमळ करतोय, शेतामध्ये करतोय, काही काम करतात, कशासाठी करतात? सारं जग पैशासाठी. सगळं जग पैशाच्या मागे पळते, बरोबर? सारं जग लक्ष्मीच्या मागे पळते. पण ती लक्ष्मी सुद्धा भगवंताच्या रूपाला पाहून मोहून गेली आणि भगवंताच्या चरणाची सेवा करायला लागली. एवढा गोड माझा परमात्मा आहे महाराज. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. त्या 14 रत्नापैकी एक रत्न होतं माता लक्ष्मी. जेव्हा लक्ष्मी माता समुद्रातून निघाल्या तेव्हा प्रत्येक देवाला वाटायचं हिने यावर माया गळ्यात माळ घालावी. एवढी रूपवान, एवढी देखणी, एवढी सुंदर होती लक्ष्मी माता. एवढी सुंदर लक्ष्मी माता. समुद्राच्या कडेला लाईन लागली महाराज देवायची लाईन लागली. असा हार लक्ष्मी मातेच्या हातात आहे नवरदेव पसंत करण्यासाठी. देवांना नापास करत लक्ष्मी माता पुढे गेल्या. इंद्रदेव दिसला. अरे इंद्रदेव तर देवांचा राजा आहे, इंद्रलोक यांच्या ताब्यात आहे, यांना पती करायला हरकत नाही. पण नंतर लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. किती वेळा कुंकू पुसाव म्हणल्या, नापास केलं. पुढे निघाल्या, ब्रह्मदेवाला पाहिलं, अरे सत्यलोक यांच्या ताब्यात आहे, यांना पती करायला हरकत नाही. पण नंतर लक्षात आलं बाबाला रविवारची सुट्टी नाही, 15 ऑगस्टची सुट्टी नाही, कोणत्या बकरी ईदची सुट्टी नाही. याचा सतत कारखाना चालूच आहे महाराज. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडकी. कुलाल हाडाचा म्हणजे जातिवंत कुंभार, बापचा हाडाचा म्हणजे चाहडी लावण्यात ज्याचा मुलगा वस्ताद आहे नारद मुनी, त्यांचे पप्पा म्हणजे ब्रह्मदेव. करतात काय? अखंड घडवितो मडकी रे. तुम्ही आम्ही सगळे मडके होत महाराज. हे मडके कोणाच्या कारखान्यातले होत? ब्रह्मदेवाच्या. त्याचा कारखाना चालूच आहे मडके बनवण्याचा. मग म्हणे या बोवाला कधी सुट्टीच नाही, नको म्हणे. ब्रह्मदेवाला नापास केलं. पुढे गेल्या दुर्वासाकडे पाहिलं, तपस्वी आहेत पण बाबाला क्रोध जास्त येतो, नापास केलं. पुढे निघाल्या परशुरामाकडे पाहिलं, पराक्रमी आहेत, विवाह करायला काहीच हरकत नाही. पण नंतर लक्षात आलं बापाचं ऐकून आईचं मुंडकं कापलं होतं. जमताग्नीचं ऐकून रेणुका मारली होती परशुरामानं. जो बापाचं ऐकून आईचं मुंडकं कापतो तो सुखात घरी बायकोला ठेवल का? नको म्हणे, नापास केलं महाराज. पुढे गेल्या कैलासपती भगवान शंकराकडे पाहिलं, अरे कैलासपती आहे, यांना पती करायला हरकत नाही. नंतर लक्षात आलं वेशभूषा, मित्रमंडळ, भूते बेताळे नाच